जय श्री कृष्ण सर्वांना खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये आपण काही श्लोक व त्या श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं। तर आज आपण पुढील श्लोक व त्या श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेणार आहोत। तर देखील तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील भगवान श्रीरामांविषयी किंवा भगवान श्रीकृष्णांविषयी तर ते तुम्ही मला नक्कीच विचारू शकतात। तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी नक्कीच उत्तर देईन। तर आज आपण या व्हिडिओमध्ये काही श्लोक व त्या श्लोकांचे अर्थ जाणून घेणार आहोत आणि त्याचं तात्पर्यही जाणून घेणार आहोत। तात्पर्य यासाठी की तुम्हाला त्या श्लोकाचा अर्थ समजावा, त्या श्लोकात जो सार आहे तो तुम्हाला समजावा, यासाठी आपण तात्पर्यही नक्कीच जाणून घेतलं पाहिजे। तर आजचा श्लोक असा आहे, हतो वा प्रापस्यसि स्वर्ग जित्वा वा भोक्ष्यसे महीम तस्मादुत्तिष्ठ कैतय्ये युद्धाय कृतनिश्चय युद्धाय कृतनिश्चय। तर हा झाला श्लोक। आपण या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊयात व त्यानंतर याचा आपण तात्पर्यही जाणून घेऊयात। तर या श्लोकाचा अर्थ असा आहे, हे कैतय्या, रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्ग प्राप्ती होईल, किंवा तू विजय प्राप्ती करून पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील। म्हणून दृढनिश्चय होऊन उठ आणि युद्ध कर। तर हा झाला याचा अर्थ। आपण याचं तात्पर्य जे आहे ते जाणून घेऊयात। तर श्रीकृष्ण या ठिकाणी अर्जुनाला सांगतायत, श्रीकृष्णांनी या ठिकाणी अर्जुनाला कैतय्या या नावाने संबोधलं आहे, म्हणजेच श्रीकृष्णांनी अर्जुनाला कैतय्या असं म्हटलेलं आहे। आणि मी माझ्या मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की भगवान श्रीकृष्णांना किंवा आता अर्जुनाला जसं श्रीकृष्णांनी संबोधलं तर या प्रत्येक नावात एक खूपच महत्त्वपूर्ण असा अर्थ आहे। म्हणजेच श्रीकृष्णांना ही वेगवेगळी नावं आहेत हे आपल्याला सर्वांना माहीत आहे। आणि श्रीकृष्णाने ज्या लीला केल्या त्या प्रत्येक लीलेवरून त्यांना एक छान असं आणि विशिष्ट असं नाव पडलेलं आहे। तर या ठिकाणी श्रीकृष्णांनी अर्जुनाला कैतय्या असं संबोधलं आहे। तर याचं जे तात्पर्य आहे ते आता आपण जाणून घेऊयात। श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की, तर श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगतायत हे तुम्ही नीट लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला या सगळ्या व्हिडिओचा तुम्हाला पूर्ण सार जो आहे तो फक्त आणि फक्त या श्लोकाच्या तात्पर्यात आहे। आणि हे जर तुम्ही जाणून घेतलं तर तुम्हाला सगळं समजलं असं वाटेल मला। तर श्रीकृष्ण या ठिकाणी अर्जुनाला सांगत आहेत, जर तू या ठिकाणी युद्धात मारला गेलास तर तुला स्वर्ग प्राप्ती होईल, किंवा जर या युद्धात तुझा विजय झाला, म्हणजेच हे जर युद्ध तू जिंकलास तर तुला स्वर्ग प्राप्ती होणार नाही। म्हणजे जर तुझा मृत्यू झाला तर तुला स्वर्ग प्राप्ती होणारच आहे, पण या ठिकाणी जर तू जिंकलास, हे युद्ध जर तू जिंकलास तर तुला पृथ्वीचं संपूर्ण साम्राज्य मिळेल, असं श्रीकृष्ण या ठिकाणी अर्जुनाला सांगतायत। आणि याचं पुढे जे तात्पर्य आहे तेही आपण जाणून घेऊयात। तर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की दोहो बाजूनी फक्त आणि फक्त तुझाच फायदा आहे। म्हणजे तू जर या ठिकाणी मारला गेलास तरी देखील तुझाच फायदा आहे, आणि जर तू विजय प्राप्त केलास, म्हणजेच या युद्धात जर तू जिंकलास तर तुला पृथ्वीचं साम्राज्य मिळणार आहे, आणि यातही तुझाच फायदा आहे। म्हणजे दोहो बाजूनी तुझा फायदा आहे, म्हणून तू उठ, दृढनिश्चय होऊन उठ आणि युद्ध कर। तर आता आपण पुढील श्लोक व त्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊयात। सुख दुःखे समे कृत्वा लाभ लाभो जया जयो ततो युद्धाय सुजस्व नैव पापं पापस्यसि नैव पापं पापस्यसि। तर हा झाला श्लोक। आपण या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊयात। सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय याचा विचार न करता तू उठ आणि युद्धासाठी म्हणून युद्ध कर। कारण जर तू असं केलंस तर असं केल्याने तुला अजिबात पाप लागणार नाही। तर श्रीकृष्ण या ठिकाणी अर्जुनाला सांगत आहेत की तू या गोष्टीचा विचार नको करू की या युद्धात मला लाभ होईल की हानी होईल, किंवा या युद्धात मी जिंकेल की हारेल, म्हणजेच माझा विजय होईल की पराजय होईल, या गोष्टीचा तू विचार करू नको। तू फक्त युद्ध करण्यासाठी म्हणून उठ आणि युद्ध कर। आणि जर तुम्हाला माहित नसेल की हे महाभारताचं युद्ध कोणत्या गोष्टीमुळे चाललं आहे, म्हणजे
या युद्धालाही काही ना काही कारणच असेल ना. जर तुम्हाला ते कारण माहिती नसेल तर ते तुम्ही मला विचारू शकतात. माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी त्याचं उत्तर नक्कीच देईन तुम्हाला. आणि श्रीकृष्ण या ठिकाणी अर्जुनाला सांगत आहेत की तू क्षत्रिय आहेस. म्हणजेच आपल्या सर्वांना माहिती आहे की मोठमोठे राजे महाराजे हे युद्ध करत होते, त्याचप्रमाणे अर्जुन हा क्षत्रिय आहे आणि त्यांनी ही युद्ध करायलाच हवं. त्याने त्याच्या प्रत्येक शत्रूला मारलंच पाहिजे. अशा शत्रूला त्याने मारलं पाहिजे की ज्याच्यामुळे समाजाला त्रास होतोय, ज्याच्यामुळे जनजनतेला त्रास होतोय, अशा शत्रूंना त्याने मारलं पाहिजे. आणि अर्जुनाला असं वाटत असेल की या गोष्टीमुळे त्याला पाप लागेल. म्हणजे अर्जुनाला असं वाटणं खूपच साहजिक आहे, कारण अर्जुनाला या ठिकाणी आता अर्जुनाच्या मनात हेच चालू आहे की मी जर माझ्या नातलगांना मारलं किंवा माझ्या हातने एखाद्या मनुष्याची हत्या झाली तर मला त्या गोष्टीचं पाप लागेल, हे अर्जुनाच्या मनात सध्या चालू आहे. पण श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की जर तू हे युद्ध केलंस आणि जर तू शत्रूंना मारलंस तरी असं तुला अजिबात पाप लागणार नाही. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मोठमोठे राजे महाराजे हे युद्ध करतच होते, ते शत्रूंना मारतच होते, शत्रू सैन्यांना ठार मारत होते, शत्रूंनाही मारत होते, पण या गोष्टींचं त्यांना पाप लागत नव्हतं. उदाहरणार्थ आपण शिवाजी महाराजांनाच घेऊ शकतो. महाराजांनी एवढी युद्ध केली आणि त्यांनी शत्रूंना ठार मारलं देखील, पण याचं त्यांना काहीही पाप लागलं नाही. उलट या गोष्टींचं त्यांना पुण्य लागलं, कारण त्यांनी अशा व्यक्तींना मारलं ज्याच्यामुळे समाजाला त्रास होतोय, लोकांना त्रास होतोय. जी व्यक्ती समाजाला त्रास देते, लोकांना त्रास देते, अशा व्यक्तींना त्यांनी मारलं, त्यामुळे त्यांना या गोष्टीचं पाप लागलं नाही. आणि श्रीकृष्ण अर्जुनाला हेच सांगतायत की जर तू अशा शत्रूंना मारलंस तर तुला याचा अजिबात पाप लागणार नाही. तर या प्रश्नाचंही उत्तर मी यातच दिलेलं आहे की अशा व्यक्तींना जर मारलं तर याचं पाप लागणार नाही. आणि अर्जुनाने पण हेच केलं पाहिजे असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहे. आणि तू उठ आणि युद्ध कर, हेही श्रीकृष्ण या ठिकाणी सांगतायत की तू या गोष्टीचा विचार नको करूस की या युद्धात माझा विजय होईल की पराजय होईल. जरी तुझा पराजय झाला तरीही तुझं नाव लौकिकच होणार आहे. जर तुझा विजय झाला तर तुला या पृथ्वीचं पूर्ण साम्राज्य मिळणार आहे, तू राजा होशील. म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की दृढनिश्चय होऊन उठ आणि युद्ध कर. तर आजचा व्हिडिओ एंड करण्याआधी आपण थोडंसं राधाराणींचं स्मरण करूयात, कारण श्रीकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी हा सर्वात उत्तम उपाय आहे की आपण सर्वप्रथम राधाराणींना प्रसन्न केलं पाहिजे. आणि पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये पण आपण तेच करणार आहोत. आणि आता मी राधाराणींचं नाव घेणार आहे आणि त्या माझ्यासोबतच तुम्हीही ते नाव घ्यायलाच हवं, कारण आता तुम्ही माझा व्हिडिओ बघताय, मला माहीत नाही की तुम्ही ते नाव घेणार आहात की नाही, पण तुम्ही ते माझ्यासोबत घेतलं पाहिजे, त्याचं तुम्हाला नक्कीच फळ मिळेल. तर सुरू करूयात आपण राधाराणींचं स्मरण करण्यासाठी. राधे 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 राधे. तर माझ्यासोबत हे तुम्ही देखील म्हणायचं आहे, कारण मी तर तुम्हाला पाहू शकणार नाही की तुम्ही हे म्हणतायत की नाही, पण तुम्ही स्वतःच्या मनानेच हे म्हणत राहा माझ्यासोबत. राधे 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 राधे. श्री कृष्ण राधे राधा राणी राधे 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 श्यामा राधे राधे श्यामा राधे. श्री कृष्ण राधे 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 राधा राणी राधे राधा राणी राधे 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 राधे. श्यामा श्यामा राधे श्री कृष्ण राधे राधा राणी राधे राधे राधे. तर मला असं वाटते की तुम्हीही माझ्यासोबत राधाराणींचं स्मरण केलं असणार आहे. तर या पुढील व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तेही तुम्ही मला विचारू शकतात. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन, म्हणजे तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर नक्कीच देईन.
तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्री कृष्ण, जय श्रीराम.